आपण एकमेकाशी परिचय केलेला आहे. मला नाव काय तुझं? वर्मा. कुठली गाडी चालवते? चला आहे नाही माहिती आहे गाडी. हा तू वाला अच्छा तू बुलेट बोट आपल्या बुलेट बोट चालवते बाबाची काका पण बुलेट बाबा पण आहे ना पप्पाची आहे बुलेट दादाची. तू कुठे चालवतो? तू 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 सगळ्यांची कार आता दिली आपल्याला घेऊन यायची चिकन तर अन्ना कार कोण चालवणार तुमच्याकडे? अधिक चालायची कार घेतली काय आहे कोण आहे जाऊन घेऊन चिकन आपल्याला गाडी कोण चालवणार? कार चालवणार तुमच्यापैकी आहेत का? मोटरसायकल चालवणार आहे आत्ता दिली की जाणार बरोबर आहे. 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 किती जणांच्या खिशात लायसन आहे ड्रायव्हिंगचं? दिल्ली कंपनी लायसन कोणाच्या खिशात आहे काढून दाखवा. आम्ही चालवतो कसा कसा आपल्या काही कंपनीसाठी आणि दादा कंपनीसाठी जरा गाडी चालवत जोरदार टाळ्यांचा आपत्तीचा धडा. आपल्या देशाचे पंतप्रधान महोदय कोण? नरेंद्र मोदी साहेब. या देशाचे रस्ते मंत्री कोण? हा वाघमारे नितीन गडकरी. जोरदार टाळ्या त्यांच्या. कोविड कार्यकाळामध्ये आपल्या संपूर्ण देशभरात 6400 अपघात झाले. मोटरसायकलचे झाले, 4 व्हीलरचे झाले. त्याच्यामध्ये तरुणींची हात तुटला, पाय तुटला. पैसे कोणाला भरायला लागतात माहिती आहे? पप्पा हॅलो पण त्याला नेले ICU मध्ये ऍडमिट केलं ते जरा 1 लाख रुपये भरा खाली. डिपॉझिट घेतल्याशिवाय तुमचं पाय पडत नाही, पाय जोडत नाही. अनुभव आहे की नाही तुम्हाला कोणाला? हॉस्पिटलमध्ये पैसे घेतल्याशिवाय ऑपरेशन होत नाही. यासाठी आदरणीय पंतप्रधान महोदयांनी विचारलं की आपल्या देशात एवढे झाले कसे? झाले कसे म्हणजे काय? आपण पोलीस दलाला वाहतूक शाखेला जे नियम दिले ते 100 रुपये 150 रुपये आमच्या खिशात बाबांच्याकडनं का खिशात पॉकेटमध्ये. पोलिसांनी थांबवले लायसन कुठे आहे? नाही लायसन नाही. दंड भरावा लागेल. किती दंड आहे? 100 रुपये. हे काय पैसे का 100 ती गाडी गेली. मित्रांनो नितीन गडकरी साहेबांनी कायदे बदलले. आता वाहतूक शाखेचे जेवढे पोलीस तुम्हाला रस्त्यामध्ये दिसतात पहिल्यांदा तुम्ही खाऊचे पुढे आईने सांगितले खाली येताना मला घेऊन ये बेकरीतून तुम्ही गाडी असे लावायचे. पोलीस यायचा साहेब जरा मागे घ्या मागे घ्या असे पोलीस तुम्हाला बोलायचे. आता बोलत नाहीत. आता असे येतात मशीन काढतात टुक 200 रुपये दंड अकाउंटमधून तुमच्या कट कट. ते बोलतच नाही सौजन्यशीलपणे. 2-3 दिवसांनी तुमच्या गाडीचा नंबर आईच्या नावावर गाडी बाबांच्या नावावर गाडी त्यांच्या अकाउंटमधून पैसे दंडाचे कापले जातात. आणि आता नवीन कायदे आहेत ते तुम्हाला सांगितलेच नाही. कायदे असे बदलून टाकले. ही ॲम्ब्युलन्स चाललेली आहे आणि तुम्ही कार घेऊन मागे चाललात आणि तुम्ही त्या ॲम्ब्युलन्सला रस्ता दिला नाही तर रुपये 10,000 नव्हे 2 लाख रुपये कर्नाटकमध्ये दंड परवा केला नाही. कायदे बदलले. आता हे जे विदाउट लायसनवाले आहेत ह्यांच्या हातून चुकून जर अपघात झाला भाजीवाल्या मावशीला उडवली आजी जाग्यावर टोपली घेऊन पडली डोक्याला लागलं नाही आजी तेव्हा घरी गेली. पोलीस येणार गाडीचा नंबर बघणार टोक MH046 तुमच्याला MH06 1435 पण शुभांगी तुकाराम पाटील कुठले पाटील या खोपोली पोलीस स्टेशन पोलीस ठाणे. हॅलो शुभांगी पाटील घेऊन ये. नाही मी नोकरीला असते ना शिक्षिका आहे शाळेमध्ये. मग गाडी पुढे दिली काय तर कोणी दिसते मी म्हणे बुमा घेतली तुम्ही जरा मैत्रीण आली होती तिला सोडायला गेली भाऊशीला. अच्छा नाही ती मैत्रीण काय बोलली फारच छान आहे तुझ्या आईची गाडी अगं मला ते राहून तिला दिली राहून तिला पुढे माहिती तिच्याकडे लायसन नाही. गाडी घेऊन त्या आजीला उडवली. आजी गतप्राण झाली. हिची आई 3 वर्ष जेलमध्ये.
रुपये 30,000 दंड झालेला आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही तरुण झाला, तुम्ही लायसन्स करा आरटीओ गाड्यासाठी आणि मग रस्त्यावर या. कारण का तुम्ही वाचलात तर मोठे होणार ना तुम्ही. मंत्री, संत्री, पोलीस इन्स्पेक्टर, प्राध्यापक, वेगवेगळ्या लाईन आहेत. तिथे जाताना हात तुटला, कोणाचा पाय तुटला, किती रुपये करतो, कोणाचा पाय तुटला ऐकलं मी, कोणाचा तुटला, कोणाचा नाही ना, 40-50,000 गेले असतील ना. हां, तर अपघातासाठी दूर राहावा, आपल्या आयुष्यात ठेवावा. जरा ह्या दोन्ही कंपनीला परत एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झालाच पाहिजे.